लयास गेली युगा युगाची हीन दीन अवकळा सर्वांचं आजच्या या वर्षावास धम्मसाकच्छा कार्यक्रमामध्ये अभिनंदन आणि स्वागत करतो. मैत्री संघाच्या वतीने वर्षावासाचा कार्यक्रम जो दरवर्षी आयोजित केला जातो तसाच आज ऑनलाईन झूम ॲपवर आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांना पुन्हा एकदा वर्षावासाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि पूजापाठाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पूजापाठ त्रिसरण पंचशील होईल आणि त्रिसरण पंचशिलेनंतर आपण 10 मिनिटं आनापान साधना घेणार आहोत. संदीपजी हाँ आनापान पूजा होने के बाद त्रिसरण पंचशील के बाद 10 मिनट आनापान होगा, वो आप चालू किया करो. ठीक है. तो पूजा चालू करते हैं. सगळेजण आपण तयारीत राहा. हात जोडा. आपल्या आवाज बॅकग्राऊंड आवाज येणार नाहीत याची काळजी घ्या, म्हणजे आपल्याला वंदना व्यवस्थित ऐकता येईल. सुख बुद्धानुपादो सुखादेशना सुखासंघस्य सामग्री समज्ञानं तपोसुखो समज्ञानं तपोसुखो समज्ञानं तपोसुखो. सुखकर आहे तथागतांचा जन्म, सुखकर आहे तथागतांनी उपदेशिलेला धम्ममार्ग, सुखकर आहे तथागतांनी केलेली संघाची रचना, सुखकर आहे सामूहिक तपस्या. म्हणून आपण सामूहिकपणे पूजापाठाला सुरुवात करूया. पंचांग प्रणाम गाते सर. संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अधिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि वादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सूरायमज्जपमादत्ताना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. धन्यवाद. सगळेजण पूजेमध्ये सहभागी झालात. आदरणीय भिक्खू, भारतीय भिक्खू संघाचे, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष आदरणीय सदानंद महाथेरो यांचं गेल्या आठवड्यातच देहावसन झालेलं आहे. त्यांना मैत्रेय संघाच्या वतीने आदरांजली व्यक्त करण्यासाठी आपण 10 मिनिटं आनापान साधना करणार आहोत. सर्वांनी आपले डोळे मिटून आनापान साधना संदीपजी जयस्वाल लावते. सर्वांनी त्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे आणि आदरणीय भंतेंना आदरांजली व्यक्त करायची आहे. साधना का अभ्यास करें. आराम से सुखपूर्वक बैठ जाएं. कमर, पीठ, गर्दन सीधे रखें. आंखें बंद रखें. नासिका के द्वारों पर सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है. यही जानना है. बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें, बड़े ध्यान से जानते रहें. ये सांस आया, ये सांस गया, ये सांस आया, ये सांस गया. सांस से सांस पर मन लगा रहे. सांस से सांस पर मन लगा रहे. मन भटके तो उसे फिर सांस पर ले आए.
भटकने ही न दे, पर भटके तो फिर सांस पर ले आए। मन को नाक के दरवाजों पर लगाए रखने, दृढ़ता पूर्वक लगाए रखें। एक पहरेदार की तरह, एक द्वारपाल की तरह एक एक सांस पर पहरा लगा रहे। एक एक सांस की पहरेदारी होती रहे। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। अपने ही सांस के प्रति सावधान, सांस के आवागमन के प्रति सावधान।
मंगल मैत्री करने के लिए जैसे जैसे मैं बोलूं वैसे वैसे मेरे साथ बोलते जाओ। मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होए रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होए रे। मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होए रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होए रे। खूब मंगल हो, खूब कल्याण हो, खूब भला हो। धन्यवाद. पण या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष आदरणीय सदानंद महाथेरो यांना आदरांजली व्यक्त केलेली आहे. आणि आज आपल्या वर्षावासातला विषय आहे धम्म आणि साधना. त्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत बाबासाहेब भोळे. त्यांची ओळख करून देतील आयुष्यमान कुणाल काकडे भोळे साहेबांची ओळख करून देतील. विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो क्रांतिबाल ज्योतिबा फुले माता रमाई माता सावित्री यांच्या विचारांना स्मृतींना विनम्र अभिवादन. जय भीम. आयुष्यमान मित्र संघाचे सहसंघचालक आयुष्यमान बाळासाहेब थोरात तसेच आजचे प्रमुख वक्ते बाबासाहेब भोळे साहेब आणि आपण सर्व आपणाला वसत बसलेल्या बुद्धांकुराचे विनम्र अभिवादन. जय भीम. बंधू भगिनींनो, मैत्री संघातर्फे आता गेल्या 5 जुलै पासून झूम ऍप द्वारे आपण ऑनलाईन धम्म साखरच्या करीत आहोत. यावेळेला अगदी सामाजिक आवडते सामाजिक कार्यात आवड असणारे आयुष्यमान बाबासाहेब भोळे साहेब हे आपणास त्यांचे विचार मांडणारा विषय आहे विपश्यना आणि धम्म. तर त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. ते विपश्यनेचे चांगले सार्क आहेत. शिवाय चिंतनशील आणि अभ्यासू धम्म प्रचारक आहेत. खरं तर त्याच्या नावातच बाबासाहेब आहे आणि संक्षिप्त नाव पाहिलं तर BR आहे. BR असं आहे. ते नावाप्रमाणेच धम्म कार्यात आणि समाज कार्यात अग्रगण्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे जे काही समस्या असतात ते आपल्यापणाने समजून घेतलेले आहेत आणि त्यावर उपाय त्यांनी चांगले दिलेले. त्यांना अनेक ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवले. भोळे साहेब अतिशय चांगले लढवय्ये
धम्म प्रचारक आहेत आणि ते मैत्री संघात काम करतात. त्यांना लेखनाची आणि धम्म कार्याची आवड आहेच. सध्या ते शहाड येथे वास्तवत असून ते महाराष्ट्र शासनात नोकरीला पोलीस दलामध्ये आहेत. त्यांचे अनेक लेख मित्र संघाच्या मित्र परिषद या लेख मासिकामध्ये नेहमी छापून येतात तर आणि प्रसिद्ध होतात. तसेच ते अतिशय चांगले अभ्यासक असल्यामुळे आणि विपश्यनेवर त्यांचा चांगला हातखंड आहे विषय तो. तर ते आपल्याला आणि चांगले सेवक आहेत धम्मसेवक, त्यामुळे ते आपल्याला चांगले विचार मांडतील त्याच्यावर. तर मी ते जास्त आपला वेळ घेत नाही. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. म्हणजे त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अरहंत, जीवनमुक्त, सम्यक संबुद्ध, संपूर्ण जागृत आहेत. थोरात सर, मुनगेकर सर, कार्यक्रमाला सुरुवात करू का? हो हो. आजच्या मंगल मैत्री दिनी मैत्रेय संघाने धम्म आणि विपස්සना हा विषय मला बोलण्याकरता दिलेला आहे. तसा मी काही मोठा वक्ता नाहीये, तसा मी कधी असं ओपन स्टेजवर कधी बोललेलो नाहीये, पण मैत्रेय संघाने मला ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मला विषयही खूप छान दिलेला आहे. माझ्या आवडीचा विषय आहे तो धम्म आणि विपස්සना. माझ्या ज्यावेळेस मी आता धम्म सांगतोय तर माझ्या मुखातून काही समजा दोष घडला धम्म सांगताना, तर शुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर आणि धम्म बांधवांना सविनय जय भीम. जगातील सर्वांग सुंदर असा मनोविज्ञानावर आधारित असलेला तथागतांचा महान धम्म आपल्या सर्वांच्या मुक्तिदात्या बापाने आपल्याला बहाल केला आणि आपल्याला केवळ त्रिसरण पंचशील देऊनच ते थांबलेले नाही, तर त्यांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा देऊन या सुंदर निळ्या नभात आपल्याला विहार करण्यासाठी मुक्त केले आहे. त्यासोबतच बौद्ध बांधवांनी सुसंस्कारित व नीतिमान व्हावे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार मेहनतीने निर्माण केलेला तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अनमोल त्रिपिटक सार ग्रंथ आपल्याला बहाल केला. खरोखरच त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. विषयानुसार आपण प्रथम धम्म अर्थात धर्म कशाला म्हणतात हे समजून घेऊया. धर्म हा मराठी शब्द आहे. पाली भाषेत त्याला धम्म असे संबोधले जाते. धम्म म्हणजे निसर्ग नियम, हा सृष्टीचा नियम आहे. धर्म हा शब्द सर्वच धर्माचे लोक धर्मासाठी त्यांच्या धर्मासाठी जोडतात. जसे की हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, शीख धर्म असे अनेक इत्यादी धर्म हा शब्द त्यांच्या पुढे जोडतात. परंतु बौद्ध धम्म हा यापेक्षा वेगळा असण्याचे कारण हा सर्व धर्मापेक्षा वेगळा कसा आहे. बौद्ध धर्म नीतिमत्तेवर आणि निसर्ग नियमावर आधारित आहे आणि तो सिद्धांत
थेअरिटिकल आणि प्रॅक्टिकल व्यावहारिक पद्धतीने शिकवला जातो. जसे की उदाहरण, एखाद्याला तहान लागली तर पाण्याचं काम आहे की त्याची तहान भागवणे हा पाण्याचा धर्म आहे. कारल्याचं बी लावलं तर कारलंच उगवतं त्या रोपाला. आंब्याची कोय लावली तर त्या झाडाला आंबेच लागतात. हा निसर्ग नियम आहे. आंब्याच्या झाडाला कधी आपण बघितलंय का कारलं लागलेलं आहे? नाही ना. मग बौद्ध धम्म देखील निसर्ग नियम अनुसारच आहे. प्रथम धम्माप्रती असलेली श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे आपल्यामध्ये. ती सच्च्या भीम अनुयायांमध्ये ठासून भरलेली आहे. परंतु घेतलेल्या प्रतिज्ञाबद्दल गांभीर्य व परिणाम माहित नसल्याने सगळी गडबड होता असे संबोधले जाते. कारण आपल्याला अद्यापपर्यंत केवळ सैद्धांतिक अंगाने धर्म सांगण्यात आलेला आहे. व्यवहारिक प्रॅक्टिकल अंग अद्यापपर्यंत कोणी सांगितलेलेच नाही. आपल्याला कार्य केले पण प्रत्यक्षात अनुभव काय आपल्याला आहे? शाळेत शिक्षक मुलांना शालेय पाठ्यक्रमातील धडे रोज शिकवतात, परंतु कार्यानुभवाच्या तासाला एखाद्या शेतात भात पेरणीसाठी नेतात व भात पेरणी कशी करावी त्याचे प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतात. याच क्रियेला कार्यानुभव असे म्हणतात. आणि हा कार्यानुभव आपल्या धम्मामध्ये दोन्ही अंगाने शिकवला गेला पाहिजे, परंतु तसे होत नाही. गेल्या 63 वर्षात खूप कार्य केले, परंतु अनुभव काय? प्रत्यक्ष अनुभवावर आपण ठोस कार्य करायलाच मागत नाहीयेत. थोडक्यात सगळेच पोपट तयार झालेले आहेत. अंतर्चक्षु उघडे ठेवून स्वतःकडे कोणी बघायलाच तयार नाहीये. सर्व बाह्य दर्शन करतायत, अंतर्दर्शन कोणी करायला तयारच नाहीये. विपස්සना ध्यानविधी हा तथागत भगवानचा उपदेश असूनही त्याला विरोध केला जातो. आपलेच लोक हा का विरोध करतात याचे उत्तर शोधण्यासाठी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचत बसलो असता खालील बाबींचा उलगडा झाला. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या खंड 4.3 प्रकरणात बौद्ध जीवन मार्ग यामध्ये डॉक्टर आंबेडकर लिहितात, जो जीवनाचे ध्येय स्वीकारून काम भोगाच्या मार्गे लागतो आणि ध्येय विसरून काम भोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करण्याचा द्वेष करू लागतो. प्रमादात फसू नका, विषय भोगात आसक्त राहू नका, ध्यानमग्न राहा आणि विपुल सुख संपादन करा, असं हा या धम्मामध्ये नमूद केलेला आहे. बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्म दीक्षा दिली व 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे परिनिर्वाण झाले. धम्म दीक्षेनंतर केवळ त्यांना 63 दिवसांचेच आयुष्य लाभले. त्यांनी काय काय करावे त्यातच त्यांची तब्येत त्यांना साथ देत नसे. जर त्यांनी अधिक आयुष्य लाभले असते तर त्यांनी विपස්සना विद्येच्या माध्यमातून धम्म प्रचार प्रसार केला असता. बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर या देशामध्ये कल्याण मित्र सत्यनारायण गोयंका गुरुजींनी 1969 साली भगवान बुद्धांचा धम्म विपස්සनेच्या माध्यमातून विश्व विद्यापीठ इगतपुरी येथे इगतपुरी या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करून सर्वांना निशुल्क धम्म प्रशिक्षण देत आहेत. धम्मदानाचे हे पुण्यकर्म अविरतपणे या सेंटर मध्ये चालू आहेत आणि असे सेंटर जगामध्ये अनेक सेंटर आहेत. त्या ठिकाणी हे धम्म कार्य चालू आहे. तेथे दोन्ही अंगाने थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही अंगाने धम्म शिकवले जातो आणि हीच आता काळाची गरज आहे. आपण फक्त सिद्धांत मांडला पण प्रॅक्टिकल काय आहे आपल्याकडे, तो प्रॅक्टिकल असणे गरजेचे आहे आणि हे प्रॅक्टिकल
केवळ या विपස්සना सेंटर मध्ये शिकवले जाते. काही लोक याला विरोध करतात. विरोध करण्याचं काहीही कारण नाहीये, कारण तिथं धम्म हा शुद्ध रूपात सांगितला जातो. तिथं कुठल्याही प्रकारची धम्मामध्ये भेसळ मिसळ काही होत नाहीये. तसेच माझ्या जीवनातील अनेक घटना अशा आहेत की जसे की माझ्या घरामध्ये एक घटना होती की माझे बाबा मला समजते त्याप्रमाणे धम्म कार्यामध्ये सक्रिय असायचे. बौद्धाचार्यांच्या सोबत असायचे अथवा ते प्रत्येक रविवारी दादर चैत्यभूमीला जायचे. असे म्हणजे धार्मिक वातावरण होतं आमच्या घरामध्ये. परंतु काही दिवसांनी काही वर्षांनी बाबांच्या जीवनाला एक कलांटणी मिळाली. त्याच्यामध्ये माझ्या बाबांना काही चुकीच्या मित्रांची संगत लागली आणि त्या माध्यमातून बाबा धार्मिक वृत्तीचे असताना सुद्धा ते मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीन झाले. मला असं वाटतं की ते एवढे दिवस धम्म कार्यात सक्रिय होते. जर त्यांना सैद्धांतिक मार्ग समजला पण प्रॅक्टिकल काहीच समजले नसल्यामुळे त्यांनी त्यांचा ट्रॅक सोडून दिला. जर त्यांना हा प्रॅक्टिकल धर्म जर समजला असता तर ते असे ह्या ट्रॅक वरून बाजूला झाले नसते. अशीच एक अजून दुसरी घटना मी सांगतो की आमच्या सानिध्यात असलेले बौद्धाचार्य, मी त्यांचं नाव घेत नाहीये, खूप हुशार ज्ञानी व्यक्ती होती ती, परंतु त्यांचं देखील असंच झालं. सर्व पूर्ण त्यांनी आमच्या परिसराला आपल्या पुरा देशाला त्यांनी सुधारवलं, सगळं ज्ञान दिलं. पण शेवटी अशी परिस्थिती झाली की जगाला त्यांनी धम्म दिला पण घरामध्ये त्यांनी ते धम्मारोपण केलेलं नाही, ते धम्माचं बीजारोपण केलं नाही. आणि स्वतः सुद्धा त्यांनी जे काय अनुसरण करायला पाहिजे धम्माचं तर त्यांनी ते केलं नाही. आणि रिटायरमेंट नंतर शासकीय सेवेत असलेली व्यक्ती रिटायरमेंट नंतर ती म्हणजे द्विधा मनस्थिती झाली आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं पारिवारिक सुख नाही किंवा मानसिक सुख नाहीये. आणि अशा अवस्थेत त्यांनी रिटायरमेंट नंतर पूर्ण परिवार त्यांनी वाऱ्यावर सोडून चिवर परिधान करून पैसे, पेन्शनचे पैसे, रिटायरमेंटचे पैसे सोबत घेऊन चिवर परिधान करून त्यांनी गृहत्याग केला. मग ते काय शिकले? मला एक या दोन उदाहरणातून एवढंच मला सांगायचंय की ते लोक काय शिकले. हे धम्म त्यांनी जसे त्यांना समजत होतं तेव्हापासून ते धम्मात सक्रिय होते. माझे बाबा आणि बौद्धाचार्य जे मी आता सांगतोय त्यांचं नाव मी घेत नाही, पण एवढ्या दिवस ते धम्म कार्यात सक्रिय होते तर ते ट्रॅक सोडून का गेले? जर त्यांना हा प्रॅक्टिकल व्यावहारिक धर्म जर मिळाला असता तर मला असं वाटतंय की त्यांनी त्यांचा ट्रॅक बदलला नसता. कारण का त्यांनी आत्मचिंतन केलं नाहीये. त्यांनी फक्त प्रॅक्टिकल लोकांना म्हणजे सांगत गेले धर्म, असे वागा तसे वागा, पण परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कुठलंही बीजारोपण नसल्यामुळं सगळं म्हणजे विस्कटलं, त्यांचं सगळं संसार विस्कटला. आणि अशीच परिस्थिती आता सध्या जे धम्माला विपස්සनेला विरोध करतात, केवळ सैद्धांतिक मार्गावरती पुस्तकी ज्ञान लोकांना सांगतात, पण प्रॅक्टिकल काय आहे प्रॅक्टिकल कुणालाही माहिती नाहीये. आणि ही प्रॅक्टिकल धम्म जाणून घेणं ही काळाची गरज बनलेली आहे. मला जसा हा धम्म विपස්සनेच्या मी सुद्धा पूर्वी मी बुद्धिस्ट आहे, मी असं समजायचो की मी स्वतः बुद्धिस्ट आहे तर मला हा धम्म मला समजला पाहिजे. तर मी हे जाणून घेण्यासाठी माझी ड्युटी संपल्यानंतर मी असाच भटकत असायचो. जिथं कार्यक्रम असेल मी कुठल्याही मित्र परिवाराला सोबत मित्रांना न घेता कोणी असो सोबत किंवा नसो मी माझा स्वतःच मी भटकायचो. कुठे धम्म परिषद असेल, कुठे प्रवचन असेल, कुठे विहारात कार्यक्रम असेल तर मी जायचो. केवळ एकच माझा उद्देश होता की मला कुणीतरी चांगला धर्म देईल, चांगला शुद्ध धर्म देईल, मला ते समजेल, गाथाविधींचे अर्थ समजतील, बौद्ध धम्मातले काही तत्व समजतील. परंतु माझी कुठेही भूक भागली नाही. केवळ आणि केवळ
मी 15 वर्षापूर्वी धम्मगिरी विपसने सेंटर येथे माझ्या मित्रांनी मला तिथे नंबर लावून दिला आणि मी ते 10 दिवसीय शिबिर केले आणि माझ्या जीवनामध्ये मला जे काही प्रश्न निर्माण होत होते ते सर्व प्रश्नांचा उलगडा झाला तिथे. आणि मला आता बाकीचे कुठेही कार्यक्रम असेल तर ते बौद्धिक स्तरावर असल्यामुळे मला त्या निस्तार वाटतात, ते सर्व कार्यक्रम निस्तार वाटतात, त्याच्यामध्ये कुठलाही अर्थहीन ते वाटतात. मला फक्त जे कोणी विपस्सी साधक असतील आणि त्यांच्या मुखातून हा धम्म श्रवत असेल तर तो मला खूप भावतो, कारण ते दोन्ही सैद्धांतिक आणि प्रॅक्टिकल व्यावहारिक मार्गाने तो आपल्याला समजवतात, सांगतात आणि तो मला खूप भावतो. आणि या विपसनेच्या माध्यमातून जो धम्म मला मिळालेला आहे तो मी सर्व माझ्या बांधवांना, माझ्या मित्रांना तो सांगण्याचा प्रयत्न करतो. मी जास्त काही कोणाला बोलत नाही की त्या धम्मावरती मी कोणाला लेक्चर जास्त देत नाही. फक्त एकच माझं काम असतं की त्यांना 10 दिवसीय शिबिराकरता ते कसे प्रवृत्त होतील आणि त्यांचा फॉर्म भरून त्यांना कसं त्या शिबिराकरता प्रवृत्त करता येईल, हा माझा प्रयत्न असतो. आणि तो माझा प्रयत्न खूप सफल झालेला आहे. आणि अनेक लोक मी पाठवलेले आहेत विपसनेला आणि त्या लोकांचं सर्वांचं कल्याण झालेलं आहे. खूप कुणी इतके वाया गेलेले होते तर मला पाहिल्यानंतर हात जोडतात की तुमच्यामुळे आम्हाला हा चांगला शुद्ध धम्म मिळालेला आहे. नाहीतर आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच असे भटकत होतो, तुम्ही जसे तुमचे अनुभव सांगता तसे आम्ही सुद्धा भटकत होतो. तर आम्हाला तुम्ही ही जी काही कल्याणकारी विद्या दिलेली आहे आणि त्या कल्याणकारी विद्येच्या माध्यमातून जो धम्म आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलेला आहे तर तुमच्या माझ्या तुमचे धन्यवाद असे माझ्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतात. आणि मला त्यांच्या मंगलमैत्रीने खूप एक ऊर्जा मिळते, जगण्याची ऊर्जा मिळते. असे कल्याण मित्र माझे धम्म बांधव, मी अनेक धम्म बांधव जोडून ठेवलेले आहेत. मला त्यांचे जे रोज मला त्यांचे मेसेज येतात, सकाळचे मंगल प्रभातचे मेसेज येतात. खूप चांगल्या प्रकारचे मी व्हॉट्सअप वरती माझा ग्रुप आहे आणि इतर ग्रुपवर सुद्धा मी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील ऑडिओ रोज नित्य नियमाने मी पाठवत असतो. आता वर्षवासानिमित्त सुद्धा माझा तो उपक्रम चालूच आहे. त्याच्या आधी मी या 4 वर्षापासून माझा हा नियमित हा माझा उपक्रम चालू आहे. लोक जरी विपसनाला विरोध करतायत, लोक म्हणतात की काय ते डोळे झाकायचे. ठीक आहे बाबा, तुम्हाला डोळे झाकायला आवडत नाही, मग कमीत कमी मग तुम्ही बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा ह्याचा तरी अभ्यास करा. काय सांगितलंय त्याच्यामध्ये? अरे सगळी तर विपसनाच भरलेली आहे. काय चूक केलेलं आहे त्याच्यामध्ये? त्या गुरुजींनी काय चूक केलेली आहे तुम्हाला समजलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेला बुद्धांचा धम्म गुरुजींनी अगदी शुद्ध रूपात त्यांनी सगळीकडे अख्ख्या जगामध्ये तो प्रसारित करत आहेत. त्यांचे लाख लाख धन्यवाद मानले पाहिजेत. आपल्या सुद्धा अशा धम्म संस्था कार्यरत व्हायला पाहिजेत. आपल्या धम्म संस्था विपसनाला विरोध करतात. अरे पण विपसनाला विरोध करून काय तुम्हाला मिळतंय? तो आपल्याला सांगितलेला आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे, ये ही पस्सिको, या आणि पहा. मग तुम्ही का करत नाही? तुम्ही फक्त केवळ विरोध आणि विरोध. तुम्ही या आणि त्यांना ते पहा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तटस्थ भावनेने जाऊन तुम्ही 10 दिवसात तिथं काय चाललेलं आहे, काय चुकीचं कोण सांगतंय, काय करतंय? अरे त्या विपसनेची सुरुवातच तिथून, शिबिराची सुरुवात त्रिसरण पंचशील देऊन होते. मग तुम्हाला तिथं विरोध करण्याचं काय कारण आहे? तिथं सर्व जाती धर्माचे लोक येतात. सगळे लोक तो धम्म आकलन करतात आणि अनुसरण करून ते शुद्ध रूपात ते त्यांच्यापर्यंत घेऊन जातात. परंतु ते त्यांच्या पुरतच मर्यादित ठेवतात. बाकीच्या धर्माचे लोक हा धर्म त्यांच्या पुरतच मर्यादित ठेवतात आणि आपले धर्माप्रती श्रद्धाभाव असलेले लोक हे एक दुसऱ्यांना माउथ टू माउथ सांगतात किंवा त्यांना प्रवृत्त करतात की बाबा ही विपसनेच्या माध्यमातून तुला चांगल्या पद्धतीने धम्म समजेल, तू भटकणार नाहीस कुठे, तू ह्या 3.5 हाताच्या काळेमध्ये हा सगळा धर्म तू उतरवू शकतोयस. कारण आपल्या 3.5 हाताच्या काळामध्ये हा धर्म उतरवणं गरजेचं आहे. आणि तो जर तुम्ही उतरवला नाहीये, फक्त पोपटपंची केली, वरच्यावर तुम्ही गाथाविधी बोललात, अरे पण त्या गाथाविधीमध्ये काय अर्थ भरलेला आहे हे तुम्ही जाणून घ्या ना. त्रिसरण मध्ये काय आहे, पंचशील मध्ये काय आहे,
आर्य अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे? 4 आर्य सत्य दिलेले आहेत. पर्यती, पटीपत्ती, पटीवेदन काय आहे हे? कसं आपल्याला अनुसरायचंय? अद्यापर्यंत ह्या 63 वर्षात मग ह्या आपल्या धार्मिक संस्थांनी मग ह्याच्यावरती का अभ्यास केलेला नाही? तुम्ही तिथं फेल झालात म्हणून तुम्ही विपස්සनेला विरोध करता, हे योग्य आहे का? बुद्धांनी सांगितलंय ना, ए ही पस्सिको, आणि डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या स्तरावर जर तो पटला तरच स्वीकारा, अन्यथा ते गळ्यात गाडगं मडकं बांधल्यासारखं तुम्ही तो घेऊन फिरू नका. आणि ह्या 63 वर्षामध्ये आपल्या समाजाची हीच हानी झालेली आहे. तरुण वर्ग त्यांना धम्म माहिती नाहीये. जे काही त्यांनी संस्कार त्यांच्या घरामध्ये व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. सकाळी उठलं तर कोणी एकमेकांना बोलत नाही, कोणी गुड मॉर्निंग करत नाही, कोणी जय भीम करत नाही, कोणी नमो बुद्धाय करत नाहीये. अथवा त्या धम्मामध्ये जे काही तत्व त्याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्यासाठी, आपल्या आचारासाठी, तर त्यांनी त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कोणीच काय करायला मागत नाही. मी माझी तळमळ असते म्हणून मी त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा ऑडिओ कमीत कमी लोक वाचत नाही तो ग्रंथ, कमीत कमी त्या माध्यमातून, या ऑडिओच्या माध्यमातून त्यांनी तो ग्रंथ विपස්සनेला विरोध करतात ना, मग वाचा तुम्ही धम्म, बुद्ध आणि त्यांचा धम्म. 22 प्रतिज्ञा काय दिलेला आहे? अख्खा त्रिपिटक भरलंय त्याच्यामध्ये. का तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही आहात? 11, 12 आणि 18वी प्रतिज्ञा वाचा तुम्ही. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये? 10 पारमिता पूर्ण करायला सांगितलेलं आहे. करतो का आपण? आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलाय, करतोय का आपण? काय कशाला म्हणतात? काही माहिती नाहीये. प्रज्ञाशील करुणा कुणाकडे आहे का? प्रज्ञाशील करुणा कोणी वागतं का? जर वागत असते तर आता ह्या भारत देशाचं वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालं असतं. सगळे तरुण मुलं या धर्माच्या मार्गामध्ये नाहीयेत. धम्माच्या मार्गामध्ये कोण असते? वयस्कर लोक, ज्यांचं वय त्यांना गळती लागलेली आहे, मग त्यांना आता आठवतंय, मग कोणी रिटायरमेंट मध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर ते धम्म मार्गात येते. अरे पण ज्यावेळेस तुमचे हातपाय हलत असतात, ज्यावेळेस तुम्हाला संस्काराची गरज असते, तुमच्या मुलाबाळांवर कशा पद्धतीचे संस्कार व्हायला पाहिजेत, त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये तुम्ही प्रत्येक चॅप्टर वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल. आध्यात्मिकता कशाला म्हणतात, धर्म कशाला म्हणतात, तुम्ही जाणून घ्या. त्याच्यामध्ये पर्यती, पटीपती, पटीवेदन तुम्ही सगळं दिलेलं आहे. विपස්සनाला शब्द काय दिलेला आहे? डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यामध्ये सगळं नमूद केलेलं आहे. वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये पूर्ण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा सगळा विपස්සनेवर आधारित आहे. तुम्ही जाणून घ्या. तुम्ही विरोध करू नका त्याला. बोधिसत्व काय म्हणतायत? पाली भाषेत विपस्सको म्हणतात त्याला. विपस्को. पाली भाषेमध्ये विपස්සनेला काय शब्द त्यांनी वापरलेला आहे? विपस्को. विपस्को अर्थात मेडिटेशन. हा तुम्ही जर का त्याचं ट्रान्सलेशन करा ना, मग तुमच्या लक्षात येईल ते. तर तुम्ही कोणी करायलाच मागत नाहीये ना. कोणी इंग्लिश बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचायला मागत नाही, किंवा मराठी भाषांतरित केलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायला मागत नाही. सगळं एकदम म्हणजे भगवान या शब्दाला विरोध, देव या शब्दाला विरोध. तुम्ही कुठे कुठे विरोध करणार आहे? काय काय विरोध करणार आहे? अरे सगळे त्याच्यामध्ये भरलेलं आहे, सगळं ठासून भरलेलं आहे. खरे पाहिले तर आपण खरे धार्मिक वृत्तीचे व्यक्ती आहोत, आणि धार्मिक वृत्तीचे बनण्यासाठीच डॉक्टर आंबेडकरांनी एवढा जीवाचा आटापिटा करून आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म दिलेला आहे. तुम्ही वाचा, प्रत्येक चॅप्टर वाचा, आणि तुम्हाला नसेल समजत तर 10 दिवसाचं विपස්සना शिबिर करा. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. कुठेतरी काहीतरी चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा म्हणून करू नका. तुम्ही जा, तटस्थ भावनेने जा, आणि तिथं काय चालतंय ते तुम्ही अनुभव घ्या. तिथे जर तिथे चुकीचं काही कर्मकांड चालत असेल, काही चुकीचं धम्माविरुद्ध काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच कळवा, आम्हाला सांगा. आम्ही तिथे येऊ तुमच्या सोबत, आणि त्यांना प्रश्न विचारू, बाबा हे काय चुकीचं चाललेलं आहे. आतापर्यंत जेवढ्या लोकांनी विपස්සना केलेली आहे, असा कोणताही माईचा लाल असा बोललेला नाही की विपස්සना वाईट आहे, त्याच्यामधून धर्माचं ज्ञान होत नाही, धम्माचं ज्ञान होत नाही. मग हे लोक असे का करतात?
धार्मिक संस्था, आपली धार्मिक संस्था आहे, त्या त्या गाथा वंदनेत सुद्धा विपස්සनेविषयी सगळं लिहिलेलं आहे. 10 दिवसीय विपස්සना शिबिर. आता त्या विपස්සना त्या गाथाविधीच्या पुस्तकातून हा विपස්සनेचा चॅप्टरच त्यांनी काढून टाकलेला आहे. ते शिबिर व्हायचे, ते सर्टिफिकेट वाटायचे. जसे डॉक्टर बुद्ध गोयंका गुरुजींचा तिकडं विपස්සना शिबिराचे वर्ग सुरू झाले, तसे यांचं सगळं ते बाहेर त्याला ते बाहेर पडलं. अरे का करताय तुम्ही असं? चुकीचं काय सांगतायत गुरुजी? 2005 पासून गुरुजी त्या चैत्यभूमीवर यायचे. मोठा धम्मदीक्षा समारंभ झाला होता तिथे 2005 ला, आणि तेव्हापासून पॅन्डल लावून स्वतः गुरुजी त्या चैत्यभूमीमध्ये यायचे. डॉक्टर आंबेडकरांना त्यांचे हात पाय काम करत नव्हते, व्हीलचेअरवर येऊन ते बुद्धांना आणि डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेंना, त्या मूर्तींना नतमत मस्तक व्हायचे. माईंना बोलवायचे, मीराताईंना बोलवायचे, प्रकाशजींना बोलवायचे. बाबा, हे बाकीचे धर्माचे लोक आहेत ना, हे हा जो तुम्ही बाबांचे श्रद्धावान अनुयायी आहेत, तुम्ही हा जो हे जे विपස්සना सेंटरवरती तुमची कमांड करा, तुम्ही ते ताब्यात घ्या, तुम्ही लोकांना प्रवृत्त करा, असे कितीतरी वेळा सांगितलं त्यांनी. परंतु कुणीही त्यांचं ऐकलेलं नाही. त्यांना असं वाटायचं की हे काहीतरी चुकीचं सांगतायत आणि आपली दुकानदारी बंद पडेल की काय, असं त्यांना भीती वाटायची. मला हे समजत नाही कशासाठी हा विरोध, काय कारण काय आहे? तुम्हाला ते मान द्यायचे, स्वतः तुमच्या समोर यायचे, तुम्हाला नतमस्तक व्हायचे, तरी तुमचा विरोध कशासाठी? तुम्ही एकदा तरी त्यांना जाऊन बोलायला पाहिजे होतं, विचारायला पाहिजे होतं, सर गुरुजी हे काय आहे, तुम्ही कर्मकांड मांडलंय का चुकीचं सांगताय? स्वतः त्यांनी खात्री करायला पाहिजे होती. गुरुजींनी ती विपස්සना विद्या अगदी शुद्ध रूपात राहावी म्हणून माननीय गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून विपස්සना सेवक संघ निर्माण केला, आणि गुरुजींच्या नंतर त्या विपස්සना सेवक संघाची धुरा माननीय गौतमजी गायकवाड साहेबांच्या खांद्यावर आली, आणि त्यांनी सुद्धा यामध्ये खूप हिरिरीने भाग घेतला. खूप म्हणजे कारण का गुरुजींना माहित होतं की हे बाबांचे खरे सच्चे अनुयायी आहेत आणि हे कधीही भरकटणार नाहीत, म्हणून त्यांनी खूप आपल्या प्रती खूप त्यांच्या मनामध्ये श्रद्धा असायची, प्रेम असायचं, मंगल मैत्री असायची. आणि मग गायकवाड साहेबांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी मिटिंगा घ्यायला सुरुवात केली विपස්සना सेवक संघाच्या माध्यमातून. असाच एक प्रसंग, बऱ्याच वेळा त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घातले आणि मिटिंग लावल्या, हॉल घेतले, 30-30, 40-40 हजार रुपये घालायचे प्रत्येक मिटिंगला. महिन्यातून एखादी मिटिंग व्हायची, एक तरी मिटिंग व्हायची. मग मी म्हटलं साहेबांना, मी गायकवाड साहेबांना बोललो, साहेब आपण जर का हे जो पैसा आहे, साधकांचा जो पैसा आहे, तो असा मिटिंग वरती जर खर्च केला तर मग आपले सेवक संघ कसा आपला पुष्ट होणार, कसा मजबूत होणार? मग आम्ही ठरवलं, गायकवाड साहेबांनी सुद्धा ठरवलं की आपल्या दादरच्या चैत्यभूमीत मागच्या साईडला आपण मिटिंग कंडक्ट करत जाऊया. आणि अशा पद्धतीने आमची पहिली मिटिंग झाली, आणि आपले जे काही धार्मिक संस्थेचे लोक तिथे कार्यरत होते त्या लोकांनी सुरुवातीला सुद्धा विरोध केला, नंतर दुसऱ्या वेळेस सुद्धा त्यांनी विरोध केला. अक्षरशः म्हणजे आम्हाला म्हणजे खूप म्हणजे आमचा इन्सल्ट करून त्यांनी बाहेर काढलं. तुम्ही काय आम्हाला बाकीचं आम्ही कुठलंही ऐकून घेणार नाही म्हणे. हा कोण म्हणे गुरुजी, हा कोण मारवाडी, हे चालणार नाही आम्हाला म्हणे. आम्हाला फक्त डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेला इथं बुद्ध धम्मच आम्हाला सांगायचंय. आम्ही म्हटलं साहेब आम्ही तेच सांगतोय, म्हटलं फक्त ते त्याला आम्ही विपස්සनेची जोड दिलेली आहे. म्हटलं आम्हाला तुम्हाला जो अपेक्षित आहे क्रांतिकारी बुद्ध, तोही आम्हाला क्रांतिकारी बुद्ध हवा आहे. आम्ही सुद्धा आहे ना त्याच मार्गाने चाललेलो आहोत. पण तुम्ही जोपर्यंत हा क्रांतिकारी बुद्ध तुम्हाला जर का अवगत करायचा असेल तर तुम्हाला प्रज्ञाशील, करुणा, मैत्री या सगळ्या अस्त्र शस्त्र धारण केलेला बुद्ध जोपर्यंत तुमच्या या 3.5 हाताच्या कायामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमची
प्रॅक्टिकल व्यावहारिक जो काही धम्म आहे, जो सांगायचा आहे आपल्याला सगळ्यांना, ते पूर्ण होणार नाही. त्याकरिता तुम्हाला या माध्यमातून धम्म सांगावं लागेल. तरी त्यांनी आमचं काय ऐकलं नाही, आम्हाला सरळ तिथून बाहेर काढलं. आणि नंतर मग त्यानंतर पैशाची चणचण भासली. गायकवाड साहेबांवरती बरेच प्रसंग बितले. कारण काही जे काही जातीयवादी धार्मिक लोक आहेत, गुरुजी गायकवाड साहेबांना त्यांनी भरपूर प्रकरणांमध्ये अडकवलं आणि त्यांची मन खच्चीकरण केलं. आणि हे मन खच्चीकरण करणारे लोक सक्रिय ह्याच्यामध्ये आहेत. तर त्या अशा लोकांना पासून आपण खूप सावध राहिलं पाहिजे. कारण का, काही लोकांना हे हिंदू राष्ट्र करायचं आहे, त्यांना बुद्धिस्ट लोक नको आहेत, जे बुद्धिस्ट बौद्ध धम्म सांगणारे लोक नको आहेत. मग ह्यांना कसं करायचं, कसं खच्चीकरण करायचं? मग हे सगळ्यात जिथं जागतं उदाहरण गायकवाड साहेब आहेत. आणि अशा पद्धतीने बाकीचे लोक तर समजा जे काही जातीवादी आहेत लोक आहेत, ते तर कटकारस्थान करतातच. त्याच्यामध्ये आपले लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. सहभागी कसे होत आहेत की तुम्ही डायरेक्ट विरोध करताय, त्याच्यावरती चुकीच्या काही कमेंट करतायत, काही चुकीचे विषय लिहितायत. विपसना शंड बनवते, हे अरे शंड कसे बनवतात, काय कसे शंड बनवतात सांगा ना तुम्ही. तुम्ही त्या अनुभवच घेतलेला नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट बोलताय की तुम्ही लोक ते नपुसक बनतात, शंड बनतात. अरे शंड नाहीत बनत, खूप पॉवरफुल बनतात, धैर्यवान बनतात आणि लोकांना भिडण्याची त्यांच्यात ताकद निर्माण होते. कारण त्यांनी ह्या 3.5 हाताच्या काळामध्ये व्यावहारिक दृष्टीने प्रॅक्टिकली हा धर्म त्या उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते परियती, पटिपत्ती, पटिवेदन या सगळ्या गोष्टी जाणून घेतात आणि आपल्याला हे त्या पद्धतीनेच आपल्याला हा धम्म पुढे आपल्याला न्यायचा आहे. त्या विपसना शिबिरामध्ये काय शिकवलं जातंय, काय शिकवलं जातंय? सुरुवातीला काय सांगतायत, ऍडमिशन घेतल्यानंतर त्रिसरण पंचशील, जोपर्यंत तुम्हाला पंचशील ग्रहण करत नाही तोपर्यंत पुढे काही कार्यक्रम होत नाहीये. त्यानंतरच्या सत्रामध्ये आनापान शिकवलं जाते. आनापान म्हणजे काय की श्वासावर नियंत्रण ठेवणे. श्वासावर नियंत्रण ठेवणे, तुम्ही तुमच्या श्वासावर फक्त नियंत्रण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या सेशन मध्ये चौथ्या दिवशी शिकवतात 3.5 दिवसानंतर विपස්සना. विपස්සना म्हणजे विशेष रूपाने तुमच्या शरीरामध्ये काय वेदना घडतात हे पाहणे. आणि तिसऱ्या सेशन मध्ये 7व्या दिवशी तुम्हाला मंगल मैत्री भाव शिकवला जातो. मंगल मैत्री भाव हा 10 पारमितांपैकी हा शेवटचा मंगल मैत्री भाव आहे. आणि हा 10 पारमिता पुष्ट करण्यासाठी 10 पारमिता पुष्ट करण्यासाठी आपल्याला 22 प्रतिज्ञांमध्ये 10वी प्रतिज्ञा आहे, 10 पारमिता पाळीन. आपण त्याप्रमाणे करतोय का? काय करत नाहीये. काय त्याच्यामध्ये शील पारमी आहे, दान पारमी आहे, उपेक्षा आहे, नैष्कर्म्य आहे, वीर्य आहे, शांती आहे, सत्य आहे, अधिष्ठान, करुणा, मैत्री. अरे मग ह्याचा आपण कधी अभ्यास करणार आहोत? केवळ फक्त आपल्याला त्रिसरण पंचशील, जन्म मरण आणि तुमचे वाढदिवस यापुरतीच मर्यादित ठेवलेला आहे. बाकीच्या गाथाविधींचा अर्थ कोणी सांगतच नाही. पंचशील कसे पाळावे हे कधी कुणी सांगत नाहीये. फक्त पोपटपंची चाललेली आहे. ही पोपटपंची आता बंद करण्याची गरज आहे. कारण आपला तरुण वर्ग त्यांना सुद्धा त्याच्यावर संस्कार करण्याची गरज आलेली आहे. तुम्ही पहा समाजामध्ये कुठंच तुम्हाला दिसणार नाही की तरुण वर्ग हा धर्मामध्ये सक्रिय आहे. सर्व सगळे वयस्कर म्हातारे लोक त्याच्यामध्ये आता अभ्यास करत आहेत. तर असं होता कामा नये. कोणी व्हॉट्सअप वरती सक्रिय आहे. अरे व्हॉट्सअप वरती सक्रिय होऊन चालणार नाहीये. व्हॉट्सअप हा माध्यम खूप चांगला आहे, सोशल मीडिया खूप माध्यम चांगला आहे, पण त्याच्यामध्ये काहीच मिळत नाहीये.
तुम्ही फक्त सांगताय आणि 4 ग्रुप समजा 5-10 ग्रुपला आपण ऍड असेल, त्याच्यामध्ये काय कोणाचं ऐकायचं आणि काय समजायचं? त्यापेक्षा तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुप बंद करा. किंवा अथवा जे धार्मिक तुमचे प्रबोधन करतात अशाच लोकांच्या संपर्कात त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही सक्रिय राहा, तरच तुम्हाला खरा धर्म समजेल. अन्यथा हे असंच चालत राहणार आहे. 1.5 GB कधी संपेल याची तुम्ही वाट. प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची गरज आहे आपल्याला. आपल्या शिकवणीत आमच्या मनाच्या निर्मळतेवर आधारित त्यासाठी ध्यानावर विशेष भर दिला पाहिजे. विपसना विधी अगदी सोपी आणि साधी तितकीच अवघड असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सत्य आणि मनशांती देणारी विद्या आहे. त्याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु शिष्याच्या परंपरेच्या माध्यमातून ही ब्रह्मदेशातून आपल्या शुद्ध रूपात कल्याण मित्र गोयंका गुरुजींनी ब्रह्मदेशातून या भारत देशात आणली आणि तिची प्रतिष्ठापना धम्मगिरी इगतपुरी या ठिकाणी त्याची विश्वविद्यालय विपसना सेंटर या माध्यमातून ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि त्या सेंटरच्या माध्यमातून जगात अनेक सेंटर्स निर्माण झालेले आहेत. आपण त्याच्यावरती सुद्धा थोडासा लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यात सहभागी होऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे. आपल्याला अनुभूतीच्या स्तरावर जाणीव होत असते, म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व प्रज्ञा या गोष्टींचा लाभ होतो. स्वतःला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या स्वानुभवाने ज्ञान प्राप्त करून आपल्यातील द्वेष, दोष, विकार नष्ट करता येतात. अंतर्मनातील अंधकार दूर करता येतो. निसर्गाचे नियम अनुभवता येतात. या अभ्यासाने दुःख, तणाव नष्ट करता येतात. त्यामुळे आपले मन शुद्ध, शांत व आनंदी राहते. ही विपसना साधना आपल्यातील आपल्याला दोष मुक्त करण्यास मदत करते. मनातील राग, दोष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भय इत्यादी विकार दूर करण्यास ही साधना खूप लाभदायक आहे. उर्वरित आयुष्य आपण कसे सुखा, समाधानात आणि आनंदात जगावे याची ही खूप चांगली टेक्निक आहे. विपश्यना शिबिर म्हणजे एक वर्कशॉप आहे, कार्यशाळा आहे. ती काही तिथे चुकीचं काम चालत नाहीये. जे आहे ते शुद्ध रूपामध्ये. आणि हा वर्कशॉप सगळ्यांनी त्या वर्कशॉप मध्ये भाग घेणंच खूप गरजेचं आहे. आपण सुखी व आनंदी झालो तर असेच सुख आणि आनंद दुसऱ्यालाही मिळावं म्हणून आपण कामना करतो. तसेच सर्वांचे कल्याण हो, सर्व दुःख मुक्त होत हा संदेश विपश्यना विद्येच्या माध्यमातून आपल्याला मेत्ता भावना म्हणजेच मैत्री भावनेच्या माध्यमातून सगळ्यांना देता येतो. भगवान बुद्धांनी या अभ्यासाद्वारेच दुःखाला सुद्धा कारण असते म्हणून अखिल मानवाला दुःख मुक्त करण्यासाठी 4 आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली आहे. 4 आर्य सत्य काय आहेत? दुःखाची कारणे, दुःखाचा निरोध आणि दुःख नष्ट कसे करावे याचा मार्ग त्यामध्ये सांगितलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे? सम्यक दृष्टी आहे, सम्यक काया आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक समाधी आहे. याचा आपण अभ्यास कधी करणार आहोत? आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जसा शारीरिक व्यायाम करावा लागतो तसेच मनाला निरोगी ठेवण्यासाठी देखील मनाला व्यायामाची गरज आहे. आणि मनाचा व्यायाम आपण विपसनेच्या माध्यमातूनच करू शकतो. जो व्यक्ती शरीराने आणि मनाने निरोगी असतो अशा व्यक्तीला सुदृढ, सक्षम म्हटले जाते. म्हणून मन निरोगी असेल तरच त्याचे शरीर देखील निरोगी राहते. ही वैज्ञानिक साधना शिकण्यासाठी विविध जाती धर्मातील लोक, संप्रदायाचे लोक फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. येथे कुठलेही जाती धर्माचा भेद केला जात नाही. जातीय सलोखा निर्माण होण्यास खूप मदत होत आहे. बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतच काय संपूर्ण विश्व बौद्धमय होण्याची ताकद या विपसना विद्येच्या माध्यमातून जो धम्म शिकवला जातो त्या माध्यमातून हे विश्व बौद्धमय होण्यास मदत होत आहे. आज दहशतवाद व युद्धाच्या नीतीने सर्व जग भयभीत, अशांत आहे आणि सर्व जगात शांतता नांदावी असे जर प्रत्येकाला वाटत असेल
तर विपස්සना विधीच्या माध्यमातून बुद्धांचा धम्म समजून घ्यावा लागतो. सध्या जगात ठिकठिकाणी विपස්සना केंद्राची स्थापना होत आहे. त्यामुळे विपස්සना विधीचे माध्यमातून बौद्ध धम्म तत्वज्ञानाचा झपाट्याने प्रसार होत आहे. शासकीय सेवेतील उच्च पदावरील IAS IPS अधिकारी देखील या विपස්සना विद्येचा लाभ घेत आहे. विविध धर्माचे धर्मगुरू, राजकीय क्षेत्रातील राजकारणी लोक, सिने क्षेत्रातील कलाकार, निष्णात डॉक्टर, चांगले डॉक्टर, वकील, शिक्षक, विद्यार्थी, पोलीस खात्यातील लोक इत्यादी सर्व या विपස්සना विद्येचा लाभ घेत आहेत आणि त्यांना त्याची प्रचिती येत आहे की त्यांचे जीवन सुखकर आणि खूप आनंदमय जीवन जगत आहेत. कोणी भ्रष्टाचार करायचे, आमच्या खात्यामध्ये खूप भ्रष्टाचार चालतो, आमच्याच खात्यात काय अनेक खात्यांमध्ये भ्रष्टाचार, शासकीय खात्यांमध्ये भ्रष्टाचार चालतो. या विपස්සनेच्या माध्यमातून भ्रष्टाचारावरती नियंत्रण आलेले आहे. कारण इथे प्रॅक्टिकली धम्म शिकवला जातो. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासनाने त्याचे परिपत्रकच जारी केलेले आहे. कारण प्रशासकीय कामे करत असताना शासकीय कर्मचारी सतत मानसिक ताणतणावात असतात आणि हा ताणतणाव केवळ विपස්සना विद्येच्या माध्यमातूनच कमी होतो. शील, समाधी, प्रज्ञा तसेच पंचशिलेची शिकवण मिळत असल्याने साधक वर्ग नीतिमान बनतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा हे गुण ते साधकाच्या अंगी निर्माण होतात आणि एक चांगला समाज या माध्यमातून घडत आहे. चांगला समाज केवळ बुद्धिस्टच लोक नाही तर इतर जाती धर्माचे लोक नीती नियमाने नीतीचे जीवन जगत आहेत आणि आनंदाचे जीवन जगत आहेत. माझा एक मित्र 18 वर्ष पैशाची नोकरी करत होते. त्यांना पैशाची एवढी लत लागली होती, एवढा व्यसन जडलं होतं की ते त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना नको होते ते पैसे, नको असायचे, परंतु त्यांना पैशाची एवढी नशा चढली होती की त्यांना झोप लागायची नाही की मी कसे पैसे कमवेल, मला कुठल्या मार्गाने पैसे मिळतील, मी आज किती कमवले पाहिजेत, त्याचं ते टार्गेट, त्यांचं गणित त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या मनामध्ये सतत चालू असेल. आणि 18 वर्ष त्या पैशामध्ये खेळत असलेली व्यक्ती झोप, त्याची निद्रा झाली, त्याला निद्रानाश, त्याला झोपच लागत नव्हती, झोप लागत नव्हती. हर एक डॉक्टर करायचे, खूप पैसा घालवला त्यांनी. प्रत्येक डॉक्टर म्हणायचे, अरे तुम्हाला तर आम्ही चांगली ट्रीटमेंट देतोय, मग तुमचा आजार का बरा होत नाही, मला झोप का लागत नाही, काय कारण आहे? तर मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला आता औषधाची गरज नाही तर तुम्हाला मनशांतीची गरज आहे आणि तुमच्या मनावरती इलाज करायचा असल्या का तुम्ही तुमच्या मनावर इलाज करून घ्या. हा तुमचा मानसिक विकार आहे, हा मानसिक विकार तुम्ही घालवून टाका तो, आणि ते घालवण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे, विपස්සना करण्याची गरज आहे. तुम्ही ती करा, तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही, तुम्हाला तिथेच तुमचा उपचार होऊ शकतो. मग ते माझे मित्र, त्यांचं मी नाव सांगत नाही, तर त्यांनी ती 10 दिवसीय विपස්සना शिबिराकरता आम्ही त्यांचा फॉर्म भरला आणि त्या व्यक्तीने ते 10 दिवसीय विपස්සना शिबिर केलं आणि त्यांना सुखाची झोप येऊ लागली आणि जी पैसा, जे काही षडविकार होते त्याच्यामध्ये, मोह, माया, आसक्ती, त्या सगळ्या गोष्टीपासून आता ते अलिप्त झालेले आहेत. त्यांना खूप सुखाची झोप लागते, लोकांना सांगतात. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी हे सांगतो की ते बुद्धिस्ट नव्हते, ते ओपन कॅटेगरीचे होते. आता ते स्वतः लोकांना प्रवृत्त करतायत की बाबा रे माझी ही झोप उडाली होती, ही निद्रानाश झाला होता, मला शारीरिक मानसिक सुख मिळत नव्हते आणि ह्या 10 दिवसीय शिबिरामधून मला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आता माझ्या घरातलं वातावरण चांगलं आहे, सगळं सुखमय वातावरण चालू आहे आणि खूप आनंदी जीवन जगत आहोत. आता मला ह्या पैशाची गरज नाहीये, मला ही संपत्ती मिळालेली आहे विपස්සना विद्येच्या माध्यमातून.
ही अनमोल रत्न मिळालेला आहे, अनमोल संपत्ती मिळालेली आहे. आता हा अनमोल खजाना मी लोकांवरती लुटत आहे. लोकांनी, मी तर लुटतच आहे, लोकांनी याची लूट करावी अशी ते लोकांना समजून सांगत आहेत. बाबा रे, हे जीवन हे नश्वर आहे, पुढचा श्वास येईल की नाही आपल्याला कुणालाही माहिती नाहीये. याचा सगळ्यांनी आपण विचार करायला पाहिजे आणि सजग होऊन, सावध होऊन हा धर्म आपण आत्मसात केला पाहिजे. खूप खूप सुंदर धर्म आहे. बोधिसत्वांनी खूप विचारपूर्वक सगळ्या धर्माचा अभ्यास करून आपल्याला हा धर्म दिलेला आहे. त्याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी. आपल्याला त्याची जाणीव नाहीये. आपण फक्त परंपरेचे बुद्धिस्ट आहोत. आपल्याला परंपरेने लाभलेला हा धम्म आहे. आपल्याला परंपरेने लाभलेला धम्म दिला, सहज मिळाले असल्यामुळे त्याची आपल्याला किंमत नाहीये. आणि जे प्रॅक्टिकली जे धर्माचं पालन करतायत, आचरण करतायत, त्याचा अभ्यास करतायत, तेच खरे बौद्ध अनुयायी आहेत. जरी त्यांनी बौद्ध धर्म नसेल स्वीकारला तरी आजच्या घडीला तेच खरे बौद्ध धर्म अनुयायी आहेत. आपण फक्त परंपरेचे अनुयायी आहोत. परंपरेने लाभलेले हा धर्म आहे आपल्याला. तुम्हाला बौद्धिक स्तरावरती काही कुठले ज्ञान होत नाही आपल्या बौद्ध बांधवांना. माझा सरळ आरोप आहे, कोणाला काय बोलायचं असेल ती बोलू शकतात. अर्थात त्याला सगळेच अपवाद आहेत, सगळे तसे आहेत असं मला म्हणायचं नाहीये. पण काही लोक गुणी आहेत, चांगले आहेत, मी त्यांचं कौतुक करतो, त्यांचं स्वागत करतो. परंतु खूप लोक असे खूप त्या धर्माविषयी त्यांना कुठल्याही प्रकारचे गांभीर्यच नाहीये त्यांना. आपण काय करतोय, कसं वागलं पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे, मुलांना कसं घडवलं पाहिजे, कसं नीतिमत्तेने वागलं पाहिजे, हे कधी शिकवणार आहोत आपण? अगदी म्हणजे शेवटपर्यंत हीच परिस्थिती आहे. मुलांपर्यंत सांस्कृतिक रूपाने सुद्धा आपण तो धर्म त्यांच्यामध्ये रुजवला पाहिजे. त्यांना असा अवघड, खूप म्हणजे अवघड करून सांगितलेलं धर्म आता नवीन पिढीला आवडत नाहीये. त्याच्यामुळे ते आपल्या बाजूला बसायला सुद्धा मागत नाहीयेत. ते म्हणतात अरे हे सटकलाय हा म्हातारा, याला काय अक्कल नाहीये, हा काय सांगतोय हा येडा. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता. कुणी आई बापाचं मुलं ऐकत नाहीयेत आणि सांगतात की आम्ही बुद्धिस्ट आहोत. काय कसले बुद्धिस्ट आहेत? रोज तुम्हाला काळी थैली, आठवड्याला तुम्हाला काळी थैली तुमच्या घरात यायला पाहिजे. ती काळी थैली कधी बंद होणार आहे तुमची? ती काळी थैली सुद्धा बंद व्हायला पाहिजे. आणि त्या सकाळच्या रविवारच्या सत्रामध्ये सर्वांनी कमीत कमी 10 मिनिटाचं त्रिसरण पंचशील घेऊन, आनापान करून बौद्ध धम्म समजावून घेतला पाहिजे. कमीत कमी आठवड्यातून 1 तास तरी द्या. कसे संस्कार होणार आहेत आपल्या मुलांवरती? काय अपेक्षा करावी आपल्याकडून त्यांनी आणि त्यांनी आपल्याकडून? कुणीही काही करायला मागत नाहीये. सगळं असंच चाललेलं आहे. कुछ किया करो, अपने ही कपडे फाडकर फिर सिया करो, अशी परिस्थिती आता या समाजात निर्माण झालेली आहे. हे आता बंद झालं पाहिजे. तर मला एकच सांगायचं आहे की प्रॅक्टिकल रूपामध्ये तुम्ही तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवा. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. ज्या काही धार्मिक संघटना आहेत आपल्या, त्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही विरोध करू नका. तुम्ही तिथं जाऊन हेही तुम्ही उघड्या डोळ्यांनी जाऊन तिथे खात्री करा ना, तुम्ही काय चाललेलं आहे तिथं, कुठलं कर्मकांड चाललंय का, तो मारवाडी काय चुकीचं काय सांगतोय. अरे त्या मारवाड्याची तुम्ही सतशा ऋण माना, आभार माना. त्यांनी सगळ्यांचं कल्याण केलेलं आहे. तुम्ही जाणून घ्या. तुम्ही तिथे जाऊन उगीच काहीतरी विरोधाला विरोध करू नका. आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही तिथे खात्री केल्याशिवाय कुठेही टीका टिप्पणी करू नका. मग कुठल्याही धर्माच्या बाबतीत असू द्या. आपल्याला एकच सवय आहे. आपल्याला काय वाटतं की मी दुसऱ्या धर्मावर टीका टिप्पणी केली, कुठल्या देवी देवतावर टीका टिप्पणी केली म्हणजे मी बौद्धिस्ट आहे, मला धर्म समजला. अरे बाबांनो, हे चुकीचं आहे.
आपल्याला हा धर्म अपेक्षित नाही, डॉक्टर आंबेडकरांना सुद्धा अपेक्षित नाहीये. आपण संविधानाच्या विरोधात वागतोय. संविधानामध्ये काय तरतूद केलेली आहे की सर्वांना त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या धार्मिक कर्मकांड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तुम्ही कोण आहे त्यांना विरोध करणारे? म्हणजे तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना डायरेक्ट विरोध करताय, संविधानाला विरोध करताय. हा देश सर्व जाती धर्माचा आहे. सर्व जाती धर्मासाठी त्या संविधानामध्ये तरतुदी केलेल्या असताना आपण का चुकीचं काहीतरी करावं? ते त्यांचं कर्म त्यांच्या सोबत, ते त्यांचा धर्म पाळतायत. तुम्ही तुमचा धर्म कधी पाळणार आहात? तुमचा धर्म तुम्ही पाळत नाही आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करता. मला त्यांचं कौतुक वाटतं. सगळे धर्मातले लोक हे त्यांच्या नीतिनियमाप्रमाणे वागतायत. प्रत्येक जण प्रत्येक वाराला, त्यांच्या देवी देवतांच्या वाराला ते मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतात. तुम्ही जाता का? विहारात जाता का? का जात नाही? भिक्खू संघाला भेटता, भिक्खू संघाला भेटता, त्यांच्या अडचणी जाणून घेता का? काय जाणून घेत नाही? मुस्लिम लोक त्यांचे ठरलेल्या आजान असतात, नमाज असतात. विचार करा, सगळं काम धाम सोडून त्यांच्या नमाजाची वेळ झाली की ते बरोबर त्या नमाज पडायला जातात. मग आपण याच्यामधून काय शिकणार आहोत? ख्रिश्चन लोक प्रत्येक रविवारी सगळं कामधाम सोडून सुटाबुटामध्ये अगदी अप टू डेट परिवारासहित त्या चर्च मध्ये जातात. का जात असतील? कारण त्यांना त्यांचा धर्म सांभाळायचा आहे, त्यांच्या धर्माचे तत्व जाणून घ्यायचे आहेत. आणि आपण रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस असला की उशीर आरामशीर उठायचं. आरामशीर उठलं की काळी पिशवी घेऊन आणायची घरामध्ये, आणि काळी पिशवी आणली की त्याच्याबरोबर मग येतंय मग थोडस टंपर मारायचं. झाला आपला संडे साजरा. म्हणजे आपण काय शिकलेले आहोत? सुरा. म्हणजे आपण सील पालन करतोय का? करत नाहीये. मी असं म्हणत नाही की तुम्ही मांसाहार करू नका. मांसाहार करायचा असेल, ज्याला करायचं त्यांनी करा. मला विरोध नाही. धम्मानी पण विरोध केला नाही, बोधिसत्वांनी विरोध केला नाही, आणि मीही विरोध करणार नाही. मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही रविवारचा दिवस कमीत कमी सकाळचा 1 तास धम्मासाठी द्या ना. नाही विहारात जाता येत, कमीत कमी घरात विहार करा. घरामध्ये तुम्ही विहाराचं रूप द्या. सगळ्यांवर संस्कार होतील. हे करणे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. तुम्ही ते करायला पाहिजे. आणि हेच नेमकं होत नाहीये. 10 मिनिटाचा आनापान द्या. लोकांना विपස්සनेला बसवा. तुमच्या त्या प्रॅक्टिकल रूपामध्ये, व्यावहारिक रूपामध्ये, त्या 3.5 हाताच्या काळामध्ये परियती, पटीपती, पटीवेदन या रूपामध्ये ही विद्या तुम्हाला आत्मसात करता येईल. हे त्याचा आत्मसात तुम्ही सगळ्यांनी करावं. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कुठेही कुणाला विरोध करणं हे चुकीचं आहे. मला त्रैलोक्य संघाचा सुद्धा खूप छान कार्यक्रम असतो, परंतु मला त्याचं काही म्हणजे कोणाचं असं काही कौतुक करायचं असा भाग नाहीये. पण कमीत कमी ते थोडी तरी ही धार्मिक संघटना नीतिमत्तेचं प्रशिक्षण देते, त्यांचे निवासी शिबिर आयोजित करते. त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे. काय सगळ्यांकडून थोडं थोडं शिकायचंय आपल्याला. हेच चांगलं आहे, हे 100% बरोबर आहे असा माझा दावा नाही. असा माझा बिलकुल दावा नाहीये. भारतीय बौद्ध महासभा सुद्धा चांगलं काम करते. त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा 63 वर्षामध्ये हा धम्म बीज अंकुरित केलेला आहे. पण त्याचा जो काही वटवृक्ष व्हायला पाहिजे, त्याचे जे पण काय व्हायला पाहिजे होते ते अद्यापर्यंत या 63 वर्षात झालेलं नाही. ही माझी मोठी खंत आहे. आणि त्यासाठी मी माझ्या घरातले, माझ्या समोरचे, माझ्या जीवनातले 2 उदाहरणं दिले आहेत. माझे बाबा आणि माझे आमचे जे सानिध्यात असलेले बौद्धाचार्य. जर त्यांना ही ही विद्या जर मिळाली असती, अनमोल विद्या विपස්සनेची, तर हे भरकटलेले असते. हे माझं ठाम मत आहे. जेवढे सुद्धा विपस्सी साधक आहेत, तुम्ही कधीही त्यांना विचारा. तुम्हाला विपස්සना साधन शिबिर केलेल्या व्यक्ती तिथं चुकीचं सांगतंय, चुकीचं काहीतरी घडतंय असं एखादं उदाहरण मला द्यावं. त्यांनी समोर येऊन बोलावं माझ्या समोर, तर मी मान्य करेल. अद्यापर्यंत जसं मला समजते त्या 15 वर्षामध्ये मला एकही व्यक्ती विपස්සनेचा ज्यांनी विपස්සना केलेली आहे
ती व्यक्ती विपස්සनाला विरोध करते आहे असं माझ्या जीवनात अद्यापर्यंत एकही उदाहरण मिळालेलं नाहीये. मग ज्यांनी विपස්සना केली नाही ते का त्याला विरोध करतात? काय कारण आहे? का तुमची दुकानदारी बंद पडेल? अरे बाबांनो, कोणाचीही दुकानदारी बंद पडणार नाहीये. आणि ही दुकानदारीचा रोग आपल्या समाजाला लागलेला आहे, जो तो सगळे गटतट संघटनांमध्ये विभागलेले गेले. प्रत्येक घरात डॉक्टर आंबेडकर तयार झालेले आहेत, परंतु धर्म कुणालाही सांगता येत नाहीये, धर्म कुणालाही आचरण करता येत नाहीये. राजकीय फरफट सुद्धा तशीच चालू आहे. जो तो ज्याला भेटलं एक चॉकलेट की जातो त्याच्या मागे, त्याचं घर त्याचं भागलं की झालं. मग तो सगळ्या समाज त्याचे फॉलोअर्स असतात, त्याचे पाठीराखे असतात, ते वारेवर पडतात. त्यांना काम धंदा असतो ना काहीच नसतंय. तुम्हाला जर धर्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर समाजाचं प्रबोधन करण्यापेक्षा पहिलं तुम्ही स्वतःचं प्रबोधन करून घ्या. त्याच्यानंतर परिवाराचं प्रबोधन करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांचं प्रबोधन करा. त्याच्यानंतर बाकीच्या समाजाचं काय. आपण काय करतोय? घर बाजूला ठेवतोय, परिवार बाजूला ठेवतोय, नाटक होतं बाजूला ठेवतोय आणि एकटेच कुठे जातोय? तर धार्मिक कार्यक्रमाला, लोकांचे घर सुधरवायला. अरे लोकांचे घरी नका ना सुधरवू दादांनो, तुम्ही तुमचे घर सुधरवा ना. तुमचे घर तुम्हाला सुधरवायला जमत नाही आणि तुम्ही लोकांना शहाणपणा शिकवता. हे नको आहे. काही गरज नाहीये हे मोठे मोठे कार्यक्रम लावायचे. धम्म हे काय लावतात, परिषदा लावतात, कुणी धम्म शिबिर, आपलं हे धार्मिक मोठे मोठे कार्यक्रमाचे आयोजन करतायत, कुणी ऑर्केस्ट्रा आणते, कुणी काय काय मूर्खपणा करते, कुणी नाचते, तर कुणी काय करते. अरे नाचायचे दिवस गेलेले आहेत भाई. आता नाचायचे दिवस गेलेले आहेत. गाण्याचे सुद्धा दिवस गेलेले आहेत. आता केवळ आणि केवळ प्रबोधनाचे दिवस आहेत. नाच गाण्याचे दिवस गेले. आता ऑर्केस्ट्रा जयंतीला आपण काय करतो? कुणा तरी वक्त्याला बोलवतो रेडीमेड आणि तो आपला हुशारी करून जातो, काहीतरी सांगतो आपल्याला शहाणपण. तो असा शहाणपण सांगतो की आपल्या बुद्धीच्या पलीकडचं सांगतो. म्हणजे आपण सगळे ऐकणारे मूर्ख आणि हीच व्यक्ती केवळ शाणी, अशा पद्धतीने त्याचा हावभाव असतो. आणि आपण सुद्धा पैसे देऊन आणल्यामुळे निमूटपणे त्याचा ऐकतो फक्त, बाकी काहीच निष्पन्न होत नाही. जर तुम्हाला काही निष्पन्न करायचं असेल तर आपल्यातली वक्ते, मार्गदर्शक, मुलांना सोबत घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम, धर्मावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला करावे लागतील. जोपर्यंत हे असे करणार नाही आपण, तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे बंद करा. आता हे असं नको आहे. आपल्याला शुद्ध धर्म जाणून घ्यायचा आहे. तो जाणून घ्या आणि परिशुद्ध व्हा, नीतिमान व्हा. हे माझं तुम्हाला कळकळीची सगळ्यांना विनंती आहे. हे सगळ्या याची नोंद घ्यावी सगळ्यांनी. डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्मग्रंथात विपස්සनेचा उल्लेख केलेला आहे. आपण त्याचा अभ्यास करावा. विपස්සना शिबिरात शील पालन अनिवार्य आहे. 10 पारमितांचा अभ्यास सुद्धा तिथं शिकवला जातो. तो कुठेच इतरत्र शिकवलेला जात नाही. मैत्री भावना शिकवली जाते. आर्य अष्टांगिक मार्ग शिकवले जातो. बुद्धांचे उपदेश प्रवचनाच्या माध्यमातून गुरुजी उत्तम प्रकारे सगळ्या लोकांना सांगतात. आपल्याला जे सुद्धा अपेक्षित आहे डॉक्टर आंबेडकरांना आणि बुद्धांना अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी या विपස්සना शिबिरामध्ये आपल्याला शिकवल्या जातात. आपल्या धम्म बांधवांचा एक गोड गैरसमज आहे, आपण नास्तिक. अरे बाबांनो, आपण नास्तिक नाही आहोत. आपण नास्तिक कसे काय? आपण वास्तविकतेचं भान ठेवून मार्गक्रमण करणारे खरे आस्तिक आहोत, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आपण नास्तिक नाही आहोत. आपण जर नास्तिक असतो, आपल्याला जर नास्तिक व्हायचं असतं तर डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म का दिला? काय कारण होतं?
त्यामध्ये बोधिसत्वांनी आपल्या बौद्ध बांधवांना नीतिमत्तेची शिकवण मिळावी. माणूस तो नीतिमत्तेने जगला पाहिजे, नीतिमत्तेने सगळ्या समाजात वापरला पाहिजे, याकरिता त्यांनी सगळ्या आटापेटा केल्या. 22 प्रतिज्ञा का दिलेल्या आहेत की तुम्ही चुकीच्या परत त्या मागच्या 63 वर्षापूर्वीच्या गटर घाणीमध्ये जाऊन परत लोळू नये म्हणून त्यांनी या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आणि माझं असं ठाम मत आहे 22 प्रतिज्ञा आजची काळाची गरज आहे. जो कोणी म्हणत असेल ना की 22 प्रतिज्ञा कालबाह्य झाल्या तो मूर्ख माणूस आहे. 22 प्रतिज्ञा कालबाह्य झालेल्या नाहीयेत, ही आता काळाची गरज बनलेली आहे. कारण असे आपले पागल लोक आहे, कोणी निळा गणपती बसवते तर कोणी निळी दहीहंडी करते, कोणी काय करते. अरे काय चाललेलं आहे, काय पागलपण चाललेलं आहे. कोणी रक्षाबंधन करते. थोडं तरी जाण आणि भान पाहिजे. मग तुम्ही कुणी तर ते काय दिवाळीमध्ये काय फराळ करते तर कोणी कंदील बांधते. अरे राजांनो, आपल्याला हे नको आहे. आता आपल्याला आपले उत्सव निर्माण करायचे आहेत, आपले सण साजरे करायचे निर्माण करायचे आहेत आपल्याला नवीन प्रमाणे, आणि त्याचं अनुकरण करा. मुलांना सांगा. आपण सगळ्यांनी याचा अभ्यास करायचा. आता थोरात सर आणि मुनगेकर सर याची नोंद घ्या. हे सगळ्यांनी आता हे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आता ह्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे, मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे. मी तर मुनगेकर सरांना आणि आपले थोरात सरांना मी गेल्या 15 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की मुलांचे सकाळचे हे सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन चालू करा या झूम ऍप वरती. त्यांना सगळे हे शिकवा. त्यांना कशा पद्धतीचे संचलन तुम्ही अँकरिंग करायचं आहे, कशा पद्धतीने गाथाविधी घ्यायच्या आहेत, त्या गाथाविधींचे अर्थ समजून सांगायचे आहेत आपल्याला मुलांना. मुलांना आता वाऱ्यावर सोडायचं नाहीये. फक्त ते कॉलेज शिक्षण, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण हे तर द्यायचंच आहे, पण ह्यासोबत हा सुद्धा हे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यांना जर काही हे प्रशिक्षण दिलं नाही तर बाकीचा सर्व जेवढा पण तुम्ही अभ्यास शिकवलेला आहे, मोठ्या मोठ्या डिग्र्या इंजिनिअरिंग केलेल्या आहे, हे सगळं फेल होणार आहे सर. आणि जर का त्यांना नीतिमान बनवायचं असेल तर हे धम्माचे संस्कार त्यांच्या मनावरती आपल्याला करावे लागतील. जोपर्यंत हे धम्माचे संस्कार त्यांच्यावरती आपण करणार नाही तोपर्यंत ही तरुण पिढी तुमच्या सोबत येणार नाहीये, तुम्हाला मूर्ख ठरवणार आहे. ते म्हातारे सटकले, ते पागल झालेत असे म्हणतील आपल्याला. हे आलं का लक्षात? तर आपल्याला असं करायचं नाहीये. त्यांना ती जाणीव झाली पाहिजे की माझे जे कोणी मार्गदर्शक असतील, धर्म शिक्षक असतील, माझ्या आई वडील असतील, ते मला काहीतरी चांगल्या 4 गोष्टी सांगतायत तर ते मी ऐकलं पाहिजे. तुमचं ऐकणार असं ऐकणार नाहीये. तर तुम्हाला त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत मित्राप्रमाणे त्यांच्यावरशी व्यवहार करावा लागेल. त्यांना सांगावं लागेल बाबा रे त्याचे परिणाम असे आहेत. मी सुरुवातीला सांगितलं परिणाम, निसर्ग धर्माप्रमाणे त्याचे परिणाम. ते परिणाम काय होतात, काय घडलं तर काय होतंय. 4 आर्य सत्यात सांगितलेलं आहे. दुःख निर्मिती झाली आहे तर मग त्याला दुःखाचा आपल्याला त्याचं औषध पण दिलेलं आहे ना. त्या दुःखावरती औषध दिलेलं आहे, ते आपण औषध घेतच नाहीये. ते औषध घेण्याची गरज आहे ना सर. ते औषध कोणी घ्यायला मागत नाहीये, कोणी अभ्यास करायला मागत नाहीये. सर्व घरामध्ये सदस्य जे कोणी असतील सगळे व्हॉट्सअप वरती सक्रिय झालेले आहेत, सोशल मीडियावरती सक्रिय झालेले आहेत. कुणाच्याही हातून मोबाईल सुटत नाहीये. तर त्यांना सांगितलं पाहिजे ना बाबा रे याच्यामध्ये काही नाहीये, हा निसार आहे. अभ्यासाचा भाग असेल तर ठीक आहे, त्यांनी थोडाफार मोबाईल वापरला. आता सध्या ऑनलाईन शाळा सुरू झालेल्या आहेत त्याकरिता ठीक आहे. पण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत केवळ आणि केवळ मोबाईल वरतीच आपण झटायचं, पागलपण करायचं. हे किती दिवस पागलपण करणार आहे. हा मोबाईल नव्हता त्या आधी आपण बऱ्यापैकी सुखी होतो. टीव्ही मध्ये काय दाखवतात सर, सगळा फालतूपणा असतो. सगळ्या सिरियल फालतू असतात. त्या पहिल्या तो टीव्ही बंद केला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या बातम्या असतात, काय बातम्यांमध्ये सांगतात सर,
ज्या प्रस्थापित राजकारण्यांना जी गोष्ट पाहिजे तीच ते सांगतात, कारण का ही बिकाऊ मीडिया आहे ना सर. त्याच्यामधून काही निष्पन्न होत नाहीये. आपल्याला तो टीव्ही बंद करायचा आहे सर घरातला, आणि आपण आपला मीडिया चालू करायचा आहे आणि प्रॉपर चॅनल निर्माण करून त्याच्यावरती आपल्याला धर्मकार्य करायचं आहे. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. टीव्ही नव्हता ज्या वेळेस ते आम्ही खूप सुखी वाटायचो. आम्हाला भरपूर वेळ मिळायचा, आम्ही भरपूर खेळायचो. आता टीव्ही आल्यापासून जो बाहेर जो आहे आउटडोर गेम ते बंद झालेले आहेत. कुणी बाहेर खेळायलाच मागत नाही. जो तो उठतो, तो मोबाईल मध्ये असतो किंवा टीव्ही मध्ये असतो. आपला वेळ कसा टाइमपास होईल आपल्या अमूल्य वेळेचा हेच लोक ते बघतायत. बाकी त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि हे जर बंद करायचं असेल तर हे जे सोशल मीडियावरती जे फालतूपणा चालतोय, टीव्ही वरती जो फालतूपणा चालतोय, त्या सिरियल चालतात, त्यावरती आपणच स्वतः कंट्रोल निर्बंध आणले पाहिजेत. तरच घरामध्ये कोण काय करते याचं भान येईल आपल्याला. आपण सुद्धा, मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सुद्धा ठराविकच वेळामध्ये हा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. खूप अनेक ग्रुपशी आपण जोडले गेलेलो आहोत. आपण सगळ्यांचा मान पण ठेवतो. अरे किती लोकांचा मान ठेवणार, किती दिवस मान ठेवणार आहोत. त्यांना कोणी बोलायलाच तयार राहत नाही. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी अनेक वेळा डिलीट झालेला आहे सर. एवढा कचरा असतो की निस्सार गोष्टी असतात, काहीच शिकायला मिळत नाहीये. केवळ आणि केवळ फॉरवर्डेड मेसेज असतात. अरे पण ते खात्री केले का तुम्ही, वाचले का तुम्ही, तुम्हाला समजलंय का? जर 10-20 ग्रुप मध्ये आपण जोडले गेलेलं असेल, 1,500-2,000 मेसेज होतात का सर रोजचे? आणि ते जर मेसेज तुम्ही चाळत बसला तर तुमचे बाकीचे कामं राहतात ना सर. आपण काय शिकतो मग त्याच्यामधून? काही शिकत मिळत. सगळ्यात बेचव म्हणजे सगळ्यांचा मान ठेवायचा म्हणून कुणाला आपण विरोध करत नाहीये, पण मी त्या बाबतीत वेगळा आहे. मला जर का मी कमीत कमी एक 10-20 ग्रुप मी डिलीट केलेले आहेत. मला विचारतात सर तुम्ही डिलीट का झाला? अरे बाबांनो, तुमच्या ग्रुपवरती मला काय शिकायला मिळते? तुमच्या ग्रुपचं टायटल काय असते? धार्मिक ग्रुप असते. चलो बुद्ध की ओर. नंतर कोणीतरी म्हणते की भीम प्रेरणा, कोणी म्हणते की बुद्धांचे तत्वज्ञान. अरे तुमचे एवढे चांगले चांगले ग्रुपचे टायटल असते आणि त्या खाली काय असतोय? तुम्ही सगळा कचरा टाकताय. आणि हा कचरा टाकल्यानंतर मग आपण काय न्याय द्यायचा, कुणाला न्याय द्यायचा? मला असं, मी मोजकेच 3-4 ग्रुप ठेवलेले आहेत, ते पण माझे जे कल्याण मित्र आहेत ज्यांच्यापासून मला काही शिकायला मिळतं, असेच ग्रुप मी माझ्या मोबाईल मध्ये ठेवलेले आहेत. बाकीचे सगळा कचरा उडवून टाकलेला आहे. मी अनेक वेळा त्या चलो बुद्ध की ओर मधून कितीतरी वेळा मी बाहेर पडलेला आहे, कारण चलो बुद्ध की ओर त्याचं टायटल असते आणि शिकायला काहीतरी चुकीचं सांगतात. माझं डोकं सटकतं. मग मी जरा थोडासा विचलित होतो, कारण तिथं धर्म चुकीचा सांगितलेला असतो, चुकीचे काहीतरी पोस्ट असते, मग त्यांना मी क्रॉस करतो. मग मी क्रॉस केल्यानंतर ते बोलतात की माझ्या विरोधात काहीतरी बोलतात की तुम्ही खूप शहाणे झाले का, तुम्हाला जास्त बाबासाहेब समजले का. मग असं केल्यानंतर बाबा रे, मग मी काय करतो, रिमूव्ह होतो त्याच्यातून, त्या ग्रुपमधून रिमूव्ह होतो. मग काही ग्रुपमध्ये काही लोक चांगले देखील असतात, मग ते मला हे करतात, ग्रुप ऍडमिनला परत मला ग्रुपमध्ये ऍड करायला सांगतात. सरांना ग्रुपमध्ये ऍड करा, त्यांचं प्रबोधन चांगलं असते, त्यांचे मेसेज चांगला असतात. तर मी बोलतो बाबा रे, माझ्यामुळं कुणाच्या भावना दुखावत असतील, कुणाला त्रास होत असेल तर कशा करता? मग तर मला काही लोक बोलतात की सर बुद्धांना विरोध झालेला आहे, डॉक्टर आंबेडकरांना विरोध झालेला आहे, तर आपण की झाडकी पत्ती, असा विरोध तर होतच राहणार आहे. समाजात विरोधक तर आहेतच,
ह्या विरोधकांना, या मूर्खांना ते आपल्याला सुधरवायचं आहे ना सर. म्हणून परत मला ते ग्रुपमध्ये ऍड करतात. परंतु आता मी एकच ठरवलेलं आहे, मी फक्त एकच आणि केवळ एक आणि एकच काम करतो. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरच मी कार्य करत आहे. लोकांना आवडत नाही ना विपස්සना, ठीक आहे, विपස්සना बाजूला ठेवा. मग तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म यावर तरी एकत्र या ना. तुम्ही करा अभ्यास त्याचा, जाणून घ्या धम्म. समजतोय का तुम्हाला? तुम्ही सैद्धांतिक मार्गावरती तुम्ही याच्यावरती समजलं तुम्हाला? प्रॅक्टिकलचं काय? थेअरी समजली, प्रॅक्टिकलचं काय समजतो का? मी 10 वर्षापासून तो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचतोय. अद्यापर्यंत मला त्याचं काही गोष्टीचं आकलन होत नाहीये, झालेलं नाहीये. मग तुमच्यासारखे कल्याण मित्र, मी त्यांच्या सानिध्यात राहतो, त्यांचं मी ऐकतो, त्यांचं ऐकून घेतो. भिक्खू संघ जो असेल त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचं मी ऐकतो. आमचे जे नाशिक इगतपुरीचे माझे मित्र आहेत, मिलिंद बनसोडे, ते रोज त्या त्रिरश्मी बौद्ध लेणीवरती नाशिकला रोज नित्य नियमाने त्या विहारात त्या लेणीत जातात, लेण्यावर जातात, बौद्ध भिक्खूंचं दर्शन घेतात, त्यांना दान देतात, खाली विहारामध्ये येतात, सगळ्या गाथाविधी घेतात, त्रिचरण पंचशील घेतात. न विसरता न चुकता ती व्यक्ती त्यांचा संघ बनवलेला ग्रुप आहे. एक्सक्यूज मी सर, सर एक मिनट सर, एक मिनट. हम सेशन का टाइम अभी सिर्फ 10 मिनट बचा, तो प्लीज आप थोड़ा जल्दी कंक्लूड करें, जिससे कि हम धम्म पालन गाथा भी लेने को टाइम मिल सके. हाँ ठीक है सर. तर माझे मित्र, थँक यू. माझे मित्र बनसोडे सर नाशिकचे, आमच्या इकडचे जे प्रवीण पंडित सर आहेत, त्यांचं सुद्धा कधी काही मला अडचण आली, आमचं सुद्धा चर्चा चालते. आणि मला विरोधक मला क्रॉस करणारे, मला विरोध करणारे, मी जे सांगतोय असे लोक मला आवडतात. नुसता हाल साधुकार देणारे मला लोक बिलकुल आवडत नाहीये. आणि ते मला भावत सुद्धा नाहीयेत. काही लोकांना वाटतं की अरे कोणी तुम्ही काही पण सांगणार आणि आम्ही ऐकून घ्यायचं, आम्ही साधुकार द्यायचा, असं चालणार नाहीये. माझे कल्याण मित्र, आमचे आदर स्थान असलेले आमचे थोरात साहेब, त्यांचं सुद्धा आमचं शाब्दिक कधी कधी होतं, पण आमचं फक्त वैचारिक भांडण असतं. हे आमचं वैचारिक भांडण असतं. आम्ही कधीही आमच्या मनामध्ये कलुषित भाव, द्वेष भावना कधीही जागृत केलेली नाहीये. आणि जोपर्यंत आपण ही वैचारिक घुसळण होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला शुद्ध धर्म समजणार नाही. ही वैचारिक घुसळण झालीच पाहिजे ना. मान्य आहे मला क्रॉस करतात किंवा मी कुणाला क्रॉस करतोय, अरे हे होणं गरजेचं आहे. आणि यातूनच शुद्ध धर्म मिळणार आहे आपल्याला, ही शुद्धता बाहेर येणार आहे. तर एवढं बोलून माझे 2 शब्द, माझे हे मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. हॅलो 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 हा जय भीम. हॅलो. आपली वेळ संपत आलेली आहे. आपल्याकडे 7 की 8 मिनिटं आहेत. संदीपजी बरोबर 10 मिनिटं आहेत. हॅलो संदीपजी. हॅलो हॅलो संदीप. हाँ हेलो. हेलो संदीप जी. हाँ अंकल. 7-8 मिनिट है ना अपने पास? हाँ. ओके ठीक आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. भोळे साहेब धन्यवाद. भोळे साहेबांनी आपल्याला सर्वांचे आभार. धम्म आणि विपස්සना या संदर्भातली परखड मतं व्यक्त केलेली आहेत. भोळे साहेब, आपल्याला विरोधक बरेचसे असणार आहेत. साधनेला तसा विरोध करणारी मंडळी सातत्याने आपल्याला सापडतील, पण आपण त्यांचा विरोध टाळून त्यांना साधनेला पाठवण्याचं काम सातत्याने करत राहणं ही आपली
साधकांची नैतिक जबाबदारी आहे. कारण जर प्रॉपर धम्म जाणून घ्यायचा असेल तर साधनेला गेल्याशिवाय धम्म नेमका काय आहे, धम्माची शिकवण नेमकी काय आहे ते अंगीभूत म्हणजे अंगवळणी पडणं फार कठीण आहे. जर 10 दिवसाचं शिबिर आज या कार्यक्रमामध्ये जी मंडळी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी जे कोणी साधनेला गेलेले नसतील त्यांनी किमान एक 10 दिवसाचं शिबिर करून, तरी विरोध असेल तरी हरकत नाही, पण साधनेचं एक शिबिर करून अवश्य घ्या. त्यातून खरोखर तुम्हाला जर विरोध वाटला म्हणजे चुकीचं काय शिकवतात असं वाटलं गुरुजी तर मग तुम्ही साधना करू नका. पण एखादं शिबिर तरी म्हणजे त्याचं एखादी गोष्ट आहे, औषध दिलेलं आहे, ते औषध घेतल्याशिवाय आजारपण बरं होणार नाही. भोळे साहेब पुन्हा आपला धन्यवाद करतो आणि सगळेजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो वर्षावासाच्या, आणि असाच आपला सहभाग राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि भोळे साहेबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाचा आपण सर्वजण विचार कराल. परखड मतं मांडलेली आहेत. कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. भावनांचा आपण विचार करत राहिलो तर ऍक्च्युली जो धम्म आहे तो धम्म सांगणं फार, भावना दुखवल्या हरकत नाही, पण धम्म जाणून घेणं ही काळाची गरज आहे. पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत, अभिनंदन, शुभेच्छा व्यक्त करतो वर्षाच्या, आणि धम्म पालन गाथेने आपण हा कार्यक्रम संपन्न करूया. सर्वांनी हात जोडा. कुशल उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नता धम्मधरो यावता बहुभासते यो चापम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति धम्मं अपमज्जति मध्यमे शरणं गेयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् मध्यमे शरणं गेयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थिमे शरणं गेयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वंदामि सर्वदा. जय भीम. जय भीम सर्वांना. धन्यवाद. संदीपजी आजचा कार्यक्रम तुम्ही, हॅलो संदीपजी. हा आजचा कार्यक्रम तुम्ही सलग 2 तास अरेंज केला त्याबद्दल आपलाही
अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि असंच आम्हाला सहकार्य आपलं लावू अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. थँक्यू. थँक्यू. जय भीम सर्वांना. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर टाका म्हणा. हा, काही कोणाचे प्रश्न असतील ना तर त्यांचे प्रश्न व्हॉट्सअपवरती टाका म्हणा, कारण का आता वेळ कमी आहे. प्रश्न व्हॉट्सअपवर टाका. कोणी कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर व्हॉट्सअपवर